हॅलो ऑल, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या स्टडी ब्लॉगमध्ये. तर सकाळचे इथे बघा 4:30 वाजलेले आहेत. जर तुम्ही MPSC कंबाईन गट क व तलाठी भरती 2026ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी रोज छोटं छोटं पाऊल टाकावंच लागतं. तर आजचा माझा अभ्यासाचा दिवस सुरू झाला पॉलिटीच्या पहिल्या स्टडी स्लॉटने. तर आज मी पॉलिटीमधील ग्रामपंचायत हा टॉपिक पूर्ण करायला घेतलेला आहे व इथे मी समाधान कोकाटे सरांचं जे यूट्यूबवरती फ्री लेक्चर आहे ग्रामपंचायत या टॉपिकचं तर ते करत आहे. प्लस मी याचे PYQ पण पाहिलेले आहेत. त्यानंतर 21,000मधून याचे सर्व PYQ पाहून तर त्याचबरोबर हे लेक्चर करून मी माझी एक शॉर्ट नोट्स पण तयार केलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगू का या टॉपिकमधील महत्त्वाचे पॉईंट तर ते आहेत ग्रामसभा, त्याचबरोबर ग्रामसेवक, उपसरपंच, सरपंच यांची कार्य, त्याच्यात नंतर समित्या, बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, त्या अशा समित्या ह्या समित्यांची स्थापना केव्हा झाली, त्याचबरोबर या समित्यांचे अध्यक्ष कोण, ह्याच्यातील सदस्य कोण, या समित्यांच्या शिफारशी काय आहेत, असे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. आणि त्यानंतर 73वी व 74वी घटना दुरुस्ती व त्यातील कलमे ही खूप महत्त्वाची आहेत, कारण त्यातील कलमांवरती पण खूप सारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर इथे पहा मी माझे असे हे सगळे मुद्दे घेऊन मी माझी इथे शॉर्ट नोट्स बनवलेली आहे. नोट्स म्हणजे फक्त कागदावरची अक्षरं नसतात तर ते आपल्या मेहनतीची साठवण असते. त्याच्यामुळे आपला टॉपिक आपल्याला खूप लवकर असं लक्षात येतो नोट्स काढल्यामुळे आणि तो पुन्हा पुन्हा नंतर बुकमध्ये जाऊन वाचण्याची आपल्याला गरज राहत नाही. तर अशा पद्धतीने मी माझी इथे शॉर्ट फॉर्ममध्ये नोट्स काढलेली आहे. आणि इथं केंद्र समित्या, त्याचबरोबर राज्य समित्या ज्यांचा आपल्याला चढता उतरता क्रम विचारला जातो, त्याच्यामुळे मी याची इथं ट्रिक पण बनवलेली आहे. त्यानंतर मग मी हे माझा पहिला स्लॉट पूर्ण करून इथे सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर पूर्ण केल्यानंतर मी थोडा ब्रेक घेतला आणि घरातील आवश्यक कामं पूर्ण केली. अभ्यासासोबत आपल्याला आपल्या घरातली जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते, कारण योग्य वेळेचं नियोजन केलं तर दोन्ही गोष्टी सहज सांभाळता येतात. परिस्थिती कधीच परफेक्ट नसते, पण सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस नेहमीच योग्य असतो. रोज थोडंसं जरी पुढे गेलो तरी एक दिवस ध्येयापर्यंत नक्की पोचतो. तर बघा इथे सेकंड स्लॉटमध्ये मी मॅथ्सचा वैवारी हा टॉपिक घेतलेला आहे आणि त्यासाठी मी सचिन ढवळे सरांचं लेक्चर करत आहे, जे मॅरेथॉन लेक्चर फ्री आहे यूट्यूबवरती. तर ते करत आहे. त्याच्यामध्ये सरांनी आत्तापर्यंत आलेले म्हणजे सर्व PYQ घेतलेले आहेत. तर ते क्वेश्चन पाहून नंतर मी बुकमधून ह्या टॉपिकवरील टाईप म्हणजे 1, टाईप 2 असे सगळे क्वेश्चन सॉल्व करून हा टॉपिक कंप्लीट करणार आहे. तर इथे पहा हे लेक्चर झाल्यानंतर मी बुकमधून सारे क्वेश्चन सोडवलेले आहेत. तर वहीवारीवरती पण फिक्स 1-2 क्वेश्चन हे असतातच. त्यानंतर हे म्हणजे मॅथ्सचा स्लॉट करून मी नंतर काय मराठीमधील क्रियाविशेषण हवे हा टॉपिक रीडिंग केला व त्याच्या पण नोट्स बनवलेल्या आहेत. तर तुम्ही पण तुमचे डेली टार्गेट किती कंप्लीट करता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे डेलीचे स्टडीज टार्गेट्स मी कोणते कंप्लीट करते ते समजेल व तुम्ही पण कोणते टार्गेट कंप्लीट केले ते मला नक्की सांगा, जेणेकरून तुमच्याकडून मला प्रेरणा मिळेल व माझ्या काही चुका होतात ते पण मला समजेल. तर नक्की मला कमेंटमध्ये तुमचे रिप्लाय द्या. तर इथे बघा आजचं हे लेक्चर बघत पूर्ण हा टॉपिक मी पूर्ण कवर केलेला आहे. त्यानंतर मराठी ग्रामरमधील पण रोज मी थोडं टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मंथमध्ये म्हणजे या महिन्यामध्ये मला हा मराठी ग्रामर हा पण विषय म्हणजे पूर्ण रीडिंग करून कंप्लीट करायचा आहे. तर आजचं माझं ध्येय फक्त तास पूर्ण करणं नाही, तर मी जो टॉपिक करते तो पूर्णपणे आत्मसात करणे आहे. तर इथे बघा मी माझ्या आता सॉल्व केलेले क्वेश्चन आहेत त्याच्या नोट्स तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर मी पुढे मराठी ग्रामरच्या पण शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत, त्या तुम्हाला इथे दाखवत आहेत. तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये रिप्लाय द्या की म्हणजे माझा स्टडी
तुम्हाला कसा वाटतो आहे, कारण जेणे तुमच्या कमेंटद्वारे मला कळेल की मी योग्य ट्रॅकवरती आहे की नाही. तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.